नमस्कार, मी विशाल पाटील। यंदाचा स्वातंत्र्य दिन हा कदाचित थोडा वेगळा असण्याची शक्यता आहे, कारण 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनी तुम्ही व्हेज खाताय की नॉन व्हेज यावरून तुमची देशभक्ती ठरवली जाऊ शकते का? तुम्ही जे ऐकताय ते खरंय, कारण राज्यातल्या काही महानगरपालिकांनी स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदीचा फरमान काढलेला आहे। आता प्रश्न असा उपस्थित होतो की तो म्हणजे शहरातले रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी, दूषित पाणी, त्याचबरोबर सांडपाणी, नाले सफाई, शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, भ्रष्टाचारासारखे असंख्य मुद्दे, अनेक प्रश्न कदाचित मार्गी लागले असावेत आणि म्हणूनच मग या पालिका प्रशासनाला आता नागरिकांनी काय आणि केव्हा खावं हे जास्त महत्त्वाचं वाटू लागलंय। आणि 15 ऑगस्टला चिकन मटण बंदी करून व्यक्तिगत स्वातंत्र्यावरती घाला घालण्याचा प्रयत्न होतोय का, असा सवाल राज्यातील सर्वसामान्य जनता विचारू लागली आहे। यावरच सविस्तर चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। राज्यामधील अनेक पालिकांनी मटण विक्रीचा तुघलकी फतवा काढलेला आहे। आतापर्यंत राष्ट्रीय सणांना ड्राय डे सर्वांनी मान्य केलं होतं, पण आता चक्क स्वातंत्र्य दिनीच नागरिकांच्या खाण्यापिण्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावरती घाला घालणं कितपत योग्य आहे असा सवाल या निर्णयानंतर उपस्थित होताना दिसतोय। राज्यामधील अनेक महापालिकांनी 15 ऑगस्टला कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। बरं, या निर्णयामुळे राजकीय वादही निर्माण झालाय। या निर्णयामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे। सत्ताधारी आणि विरोधक या निमित्तानं पुन्हा एकदा आमने सामने आलेले आहेत। या निर्णयासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका मांडत 15 ऑगस्टला मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा हा निर्णय आमच्या सरकारचा नसून 1988ला तत्कालीन सरकारच्या काळात घेतल्याचा हा निर्णय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे। राज्य सरकारनं असा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं फडणवीस पुन्हा एकदा सांगतात। 1988 सालापासूनचा हा निर्णय आहे। 1988 साली याच संदर्भातील GR काढण्यात आलेला होता आणि या निर्णयानुसार राज्यात कोणकोणत्या दिवशी मांस विक्रीला बंदी असते त्यावर सुरुवातीला आपण नजर टाकणार आहोत। तर कोणकोणत्या दिवशी मांस विक्रीला बंदी आहे तर गांधी जयंती, महावीर जयंती, गणेश चतुर्थी, 15 ऑगस्ट साधू वासवानी जयंती, 15 नोव्हेंबर भगवान बिरसा मुंडा जयंती। तर एकंदरीतच आपल्याही लक्षात आलं असेल की कोणकोणते दिवस हे अतिशय महत्त्वाचे। बरं, अनेक महापालिकांनी 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनी कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं राजकीय वाद उद्भवलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका जरी स्पष्ट केली असली तरी आता यावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलेला आहे। राज्यामधल्या 27 महापालिका सध्या फडणवीसांच्या खासगीरित्या ताब्यात आहेत असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी केला। कोणकोणत्या पालिकांनी 15 ऑगस्टला फतवा काढलाय यावर एक नजर टाकूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर 15 ऑगस्टला कुणी हा निर्णय घेतलाय तर सगळ्यात आधी कल्याण डोंबिवली महापालिका स्वातंत्र्य दिनी मटण शॉप बंद ठेवण्याचा आदेश कल्याण डोंबिवली महापालिकेचा आहे। मालेगावमध्ये देखील स्वातंत्र्य दिनीच मांस विक्रीवरती बंदी घालण्यात आलेली आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 15 आणि 20 ऑगस्टला मटण विक्रीवरती बंदीचा निर्णय घेतलेला आहे। नागपूर स्वातंत्र्य दिनाचं कारण देत मांस विक्री त्या ठिकाणी देखील बंद असेल। तर अमरावती 15 ऑगस्टला मांस विक्रीवरती बंदी त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे। जळगावमध्ये स्वातंत्र्य दिनाला मांस विक्रीवरती बंदी आहे। जळगाव पाठोपाठ जर आपण पाहायला गेलो तर एकूणच तब्बल असलेल्या या सगळ्या महापालिका आणि ज्या ठिकाणी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बरं, राज्यामधील पालिका हद्दीमधील कत्तलखाने हे 15 ऑगस्टला बंद ठेवण्याबरोबरच मटण मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे। बरं, या निर्णयाला अनेकांकडून विरोध करण्यात आलेला आहे। तिकडे
राष्ट्रवादी काँग्रेस जी शरदचंद्र पवारांच्या पक्षाचे आमदार आहेत, नेते आहेत, ते म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी तर त्या दिवशी थेट आपण मटण चिकन पार्टीचं आयोजन करणार असल्याचं म्हणत महापालिका प्रशासनाच्या निर्णयाला आपला विरोध दर्शवलेला आहे। बरं, अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा या प्रकरणावरून आपलं मत मांडलेलं आहे। स्वातंत्र्य म्हणता मग बंदी कसली आणता असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित करत सरकार आणि महापालिका प्रशासनाला खडे बोल सुनावलेत। तर या निर्णयावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। मटण चिकनवरील बंदी योग्य नाही असं स्वतः अजित पवार देखील म्हणतात। यावर आतापर्यंत आलेल्या सगळ्या राजकीय नेत्यांच्या काही महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया आपण आता पाहणार आहोत। मी आमच्या लोकांना सांगितलं ते चालू ठेवा म्हणून, कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये। म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही। आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक, म्हणजे प्रजेची सत्ता, आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो। मग स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी आणताय? आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नये, कोणत्याच सरकारने सांगू नये की कोणी काय खाल्लं पाहिजे आणि कोणी काय नाही खाल्लं पाहिजे। अनेक महानगरपालिकांना मी विचारलं की तुम्ही का असा निर्णय घेतला, त्यावेळेस त्यांनी 88चा GR मला पाठवला आणि त्यांनी हे देखील पाठवलं की दरवर्षी ते अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत। अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत त्यांनी मला पाठवली, जी तुमच्याकडे मी कधीही त्या ठिकाणी देऊन देईल। शेवटी सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही। आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण 1988 साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काय आमच्या सरकारने निर्णय घेतला, आणि काही लोक तर इथपर्यंत पोहोचले की ते शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले, इथपर्यंत लोक पोचायला लागले। तर हा मूर्खपणा बंद केला पाहिजे। ज्यावेळेस श्रद्धेचा प्रश्न असतो त्यावेळेस अशा प्रकारची बंदी घातली जाते। आता स्वातंत्र्य दिन हा देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष होत आहेत। आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये काही जण शाकाहारी आहेत, काही जण मांसाहारी आहेत। भावनिक मुद्दा असेल तर एक वेळ त्या दिवसापुरती बंदी किंवा आणखीन काही काळापुरती बंदी घातली तर लोक एक्सेप्ट करतात, परंतु तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला 26 जानेवारीला किंवा 15 ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला तर उलट अवघडच आहे। मी भोजन करणार आहे आणि भोजन करणं हा माझा नैसर्गिक हक्क आहे। याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे, शासनाच्या 1987च्या सल्ल्यानुसार, आदेश नाही, सल्ल्यानुसार क्षेत्रातील सर्व कत्तलखाने बंद राहतील। कत्तलखाने बंद राहतील। विक्रीला कुठे बंदी घातली का? हे शासनाचं सर्क्युलर, ह्याच्यात कुठे दिलंय विक्रीला बंदी आहे? आम्हाला दाखवा, आम्ही आमचं आंदोलन मागे घेतो। तुम्हाला हा वाद पेटवायचा आहे फक्त, बाकी काही करायचं नाही। आहे शासनाचं हे सर्क्युलर, आणि त्यांनीही अधिकार कोणाला दिलेत? महानगरपालिकेला दिलेत की तुम्ही तुमचे निर्णय घ्या। हा शासन निर्णय नाही, शासनाच्या सल्ल्यानुसार। कायदा सुव्यवस्था बिघडणार कशी? मी जर कोणाच्या घरी जेवायला जाणार असेल तर मला काय बंदी आहे का कोणाच्या घरात जाण्याची? कर्फ्यू लावलाय का? छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले, ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का? ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात। पेशवेसुद्धा मांसाहार करत होते, बाजीराव पेशवे। त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही। आता सीमेवरचं सैन्याला सुद्धा मांसाहार करावाच लागतो ना। वरण भात तूप पोळी खाऊन, श्रीखंडपुरी खाऊन नाही युद्ध लढता येत। तुम्ही महाराष्ट्राला नपुसंक करताय, नामर्द करताय। देवेंद्र फडणवीस हे फतवे मागे घ्या। तुम्ही मराठी माणसाची संस्कार आणि संस्कृती खतम करताय। 15 ऑगस्ट रोजी मांस विक्री आणि कत्तलखान्यांवर बंदी घालण्याचा निर्णय अनेक महानगरपालिका नगरपालिकांनी घेतलाय। या निर्णयाचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर हा निर्णय महाराष्ट्र शासनाने 12 मे 1988 रोजी तत्कालीन काँग्रेस सरकारने घेतलेला आहे। तसा GR सुद्धा त्यावेळेला निघाला। या वर्षी 15 ऑगस्ट रोजी भगवान श्रीकृष्ण जयंती आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची 750वी जयंती असल्यामुळे
या वर्षीच्या या निर्णयाला एक विशेष महत्व आहे आणि म्हणून आपण सगळेजण या निर्णयाचं स्वागत करू. तर महापालिकेनं घेतलेल्या या निर्णयाचं काही ठिकाणी स्वागत होताना दिसतोय, काही ठिकाणी विरोध होताना दिसतोय. बरं, महानगरपालिकांना आता अचानकपणे जवळपास 35 वर्षांपूर्वीचा ठराव आठवतो काय? आणि मग पालिका प्रशासन स्वातंत्र्य दिनी मांसाहारावरती बंदी घालतंय का? यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं नाही तर मात्र नवल आहे. पण खरंच मांसाहार न केल्यानं देशभक्ती सिद्ध होते किंवा मग राष्ट्रीय सणांचं पावित्र्य वाढतं किंवा कमी होतं का? सार्वजनिक सुव्यवस्था कायम राहते का? हे संशोधन सर्वसामान्यांच्या गरजेच्या मुद्द्यांपेक्षा अधिक महत्त्वाचं होत असल्याचं दिसू लागलेलं आहे का? हा खरा प्रश्न आहे. शाकाहाराचा राष्ट्रीय भक्तीशी नेमका काय संबंध, असा प्रश्नही नागरिक विचारू लागलेत. वेगवेगळ्या धर्मामध्ये खाण्यापिण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. हिंदू धर्मातही अनेक जातींमध्ये मांसाहार केला जातो. मांसाहार कुणी कधी करावा हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे. भारतीय संविधानानं दिलेल्या अधिकारांनुसार आपल्या आवडीनुसार जीवनाची निवड करण्याचा समाजातील प्रत्येक घटकाला अधिकार आहे आणि म्हणूनच हा निर्णय घेऊन मुद्दाम जातीय तेढ निर्माण करण्याचा कुठेतरी प्रयत्न सुरू आहे का, असा देखील जो आहे तो प्रश्न निर्माण होतो. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे या चर्चासत्रामध्ये कायदेतज्ञ गुणरत्न सदावर्ते यांना. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सक्षणा सलगर देखील आपल्यासोबत आहे आणि काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार. या सर्व मान्यवरांचं मी यावेळेला स्वागत करतो आणि थेट नवनाथ बन, मी आपल्यापासून सुरुवात करेल. नवनाथजी, कुणी काय खावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार असताना महापालिकांचा हा निर्णय अचानकपणे आपल्या समोर काय येतो, तेही 15 ऑगस्टच्या आधी? नवनाथजी. विशालजी, हा अचानकपणे आलेला निर्णय नाही. याच्या आधी देखील अशा पद्धतीचा निर्णय झाला. एवढंच काय, जेव्हा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते 2021 साली 2022 साली, तेव्हा देखील अशाच पद्धतीचा निर्णय घेतला होता आणि महापालिकेने 15 ऑगस्टच्या दिवशी कत्तलखाने आणि मांसाहार विक्री बंद केली होती. त्यामुळे हे याच्यामध्ये नवीन काहीतरी झालं आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतरच असा काहीतरी निर्णय झाला असं अजिबात नाही. 1988 साली जेव्हा शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्याच्यानंतर 2 महिन्यामध्ये शरद पवारजी मुख्यमंत्री झाले. शरद पवारांच्या कार्यकाळामध्ये या संदर्भातला आदेश निघाला की धार्मिक सण, त्याच्यामध्ये 15 ऑगस्ट आहे, त्यानंतर गांधी जयंती आहे, गणेश चतुर्थी आहे, महावीर जयंती आहे, अशा पद्धतीच्या सणाच्या दिवशी मांसाहार बंद आणि कत्तलखान्याची बंदी असावी, अशा पद्धतीचे आदेश, अशा पद्धतीची सूचना महापालिकाला दिली आणि महापालिका आयुक्तांनी त्या संदर्भातला निर्णय घ्यायचा होता. तेव्हापासून आजपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं महापालिका त्या निर्णयाची अंमलबजावणी करतात त्या ठिकाणचं स्थानिक वातावरण बघून. आता 2022 ला कुणाचं सरकार होतं? उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते. 2021 ला कुणाचं सरकार होतं? उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते. त्याही वेळेला 15 ऑगस्टला, मी दुसरा दिवसांचा धार्मिक सण म्हणत नाही, 15 ऑगस्टला महापालिकेमध्ये, महापालिकेच्या क्षेत्रामध्ये कत्तलखाने बंद करण्याचे आदेश दिले होते आणि त्यावेळेला कोणीही ओरडलं नाही. त्यावेळेला जितेंद्र आव्हाड आले नाही की आम्ही त्या राज्याचा मंत्री आहे आणि मी अशा पद्धतीच्या मागणीचा निषेध करतो. त्यावेळेला संजय राऊत पुढे आले नाही आणि ते असं त्याबद्दल म्हणाले नाही. संजय राऊत काय म्हणतात की शाकाहार करणारे नपुसक आहेत. संजय राऊत ज्या पद्धतीने ही भाषा वापरतात, तमाम वारकरी संप्रदायाचा, मी ज्या नाथ संप्रदायातून येतो त्या नाथ संप्रदायाचा, महानुभाव पंथाचा आणि शेकडो वर्ष शाकाहारी परंपरा जोपासणाऱ्या लोकांचा अपमान करतायत. मला वाटतं फक्त राजकारण करायचं, भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार आलं की बोंब मारायची, अशा पद्धतीची ही विरोधकांची रणनीती आहे. काँग्रेसच्या काळामध्ये हा निर्णय झाला. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील याची अंमलबजावणी ते करत होते. फक्त तोच निर्णय यावर्षी प्रशासन घेत असेल, त्याला मात्र दूधतोंडीपणाने विरोध करायचा हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहित आहे. महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि अशा पद्धतीची काँग्रेसची, उबाटा गटाची, जितेंद्र आव्हाड यांची नौटंकी महाराष्ट्र सहन करून घेणार नाही. महाराष्ट्रातल्या जनतेला सत्य माहित आहे. कोण काय खावं, कोण काय नाही खावं, याला सरकारशी काही देणं घेणं नाही. बरं नवनाथ बनजी, आपल्याला एका बाजूला वाटतं की एका बाजूला खाण्यापिण्याच्या संदर्भातलं सगळं स्वातंत्र्य आहे, मात्र हा निर्णय कुठल्या शासन काळामध्ये घेण्यात आला, 1988 संदर्भातला जो आहे तो निर्णय घेण्यात आल्याचं तुम्ही पुन्हा एकदा अधोरेखित करताना दिसताय. याच संदर्भामध्ये सविस्तर प्रतिक्रिया जी आहे ती मी सुषमाताई आपल्याकडून घेणार आहेच. मात्र तत्पूर्वी
जो थेट आरोप काँग्रेसवरती आणि आता राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांवरती आपण केलेला आहे त्याकडे मी थोडंसं वळतो यावेळेला. मला हनुमंत पवार आपल्याकडनं उत्तर हवं आहे. 1988 साली घेण्यात आलेला निर्णय, मग इतक्या वेळेला अनेक वेळेला कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यावेळेला जे झालं नाही ते मात्र यंदाच्या वर्षी का घडताना आणि ऐकायला मिळतंय? विशालजी, भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी थोडं दिशाभूल करणारी विधानं केली. मी वस्तुस्थिती सांगू इच्छितो. 1988चा निर्णय हा जैन समाजासाठी पवित्र असलेल्या महावीर जयंती, महात्माजी गांधी जे अहिंसेचे पुरस्कर्ते होते आणि वारकरी संतांच्या जयंती दिनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने महानगरपालिकांना दिलेले अधिकार होते. त्या निर्णयाचा आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस किंवा 1 मे महाराष्ट्र दिवस अशा राष्ट्रीय सणाच्या दिवसाशी काहीही संबंध याच्या अगोदर कुणीही जोडलेला नव्हता. तो जोडण्याचा आगाऊपणा भारतीय जनता पक्षाच्या अखत्यारीत्या असलेल्या महानगरपालिकांच्या आयुक्तांनी आता केलेला आहे. त्या GRचा, 88च्या सरकारचा, काँग्रेसचा आणि 15 ऑगस्टला हा निर्णय लागू करण्याच्या आगाऊपणाचा काहीही संबंध नाही. दुसरी गोष्ट, आमचे मित्र नवनाथ बन यांनी वारकरी समाजाचं नाव घेतलं, हिंदू धर्माचं नाव घेतलं. या निर्णयाचा आणि वारकरी संत असतील, वारकरी चळवळ असेल, वारकरी शिकवण असेल किंवा हिंदू धर्म असेल, याचा संबंध जोडण्याचा काहीही संबंध नाही. हिंदू धर्मामध्ये शाकाहार आणि मांसाहार याच्याकडे दोन्हीकडेही समंजसपणे बघितलेलं आहे. वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये अनेक असे वर्णन आहेत ज्याच्यामध्ये यज्ञामध्ये पशुबळी, पशु हत्या करण्याची उदाहरणं होती. वेळ कमी आहे म्हणून मी वाचून दाखवत नाही, पण अशा ग्रंथामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये त्याचे असंख्य पुरावे असू शकतात. वारकऱ्यांच्या शिक्षण संस्था घडवणारं जोग महाराज शिक्षण संस्था आहे, त्यांचे भुकेले शास्त्री महाराज म्हणून जे आहेत, त्यांनीही सांगितलं की मांसाहार बंदी किंवा कत्तलखाने बंदी हा कायद्याचा विषय असू नये, तो प्रबोधनाचा विषय असावा. अभय टिळक म्हणून ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे विश्वस्त आहेत, त्यांनीही सांगितलं की सक्ती ही संत विचाराच्या पलीकडची आहे. आणि शेवट करतो मी एका मिनिटामध्ये की मांसाहार बंदी करून तुम्ही आमच्या जीवनशैलीचाही अपमान करताय. माझ्या घरात वारकरी आहेत, जैन बांधव आमचे मित्र आहेत, आमचे काका मामा वारकरी आहेत, ते मांसाहार करत नाहीत, त्यांचा प्रचंड आम्हाला अभिमान आहे, आदर आहे. पण आमच्याच कुटुंबामध्ये येडाई, मेसाई, तुकाईला, मसुबाला, बकरं कामणारे, कोंबडं कामणारी लोक आहेत, त्यांचाही तुम्ही सन्मान करा. हजारो खेड्यांमध्ये कोंबड्या पालक असतील, शेळी पालक असतील, मेंढी पालक असतील, त्यांची उपजीविका याच्यावर असते. शेळ्या मेंढ्या पाळणारे आमच्या खेड्यापाड्यातले शेतकरी आहेत, त्यांच्या पोटावर तुम्ही कशाला पाय देताय? विक्रेते हे 18 पगड जातीमधली मंडळी आहेत, आमचे हिंदू खाटीक बांधव आहेत, त्यांच्या पोटावर पाय कशाला देतात? बरोबर आहे महानगरपालिकांनी. जसं तुम्ही मगासपासून उल्लेख करताय की यावरती उपजीविका अनेकांची अवलंबून आहे किंवा काही तुम्ही इतिहासातले दाखले देताना दिसत आहेत, काही वेद आणि उपनिषदांमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे किंवा वारकरी संप्रदायाला काय वाटतं हे सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळेला मी सुषमाताई आपल्याकडे येईल. सुषमाताई, मगाशी देखील जो आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख झाला आणि पर्यायानं संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा देखील उल्लेख झाला. मात्र महापालिकांना अचानकपणे हा फतवा काढावासा वाटतो आणि त्याचं पालन व्हावं असं वाटतं, त्यावेळेला आपल्या शिवसेनेची भूमिका काय? शिवसेनेने भूमिका फार स्पष्टपणे मांडलेली आहे. आम्ही वारंवार म्हणतोय की प्रत्येक वेळेला तुम्हाला धार्मिक कार्ड खेळावंच लागतं का? धार्मिक कार्ड खेळल्याशिवाय भाजपचं राजकारण पुढे जात नाही का? आपण या पॅनलवर गुणरत्न सदावर्तेजींना बोलावलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. गुणरत्न सदावर्तेजी फार संविधानाचा अभ्यास करून बोलतात असा माझा समज आहे. आणि फक्त भाजपची बाजू घ्यायची किंवा भाजपची री ओढायची म्हणून ते या निर्णयाच्या बरोबर वाहत जाणार नाहीत, तर ते अगदीच त्यांच्या काय म्हणता येईल त्यांच्या कॉन्शियस माइंडला विचारून ते त्यांचं म्हणणं मांडतील. मुळात नागपूरच्या महानगरपालिकेत असणारे अत्यंत महत्वाचे मुद्दे, तिथला रहदारीचा मुद्दा असेल, पावसामधला तिथला बऱ्याच वेळेला होणारी कोंडी आहे त्याचा मुद्दा असेल, पथदिव्यांचा मुद्दा असेल, हे सगळे मुद्दे बाजूला पडतात आणि मुद्दा काय पुढे येतो तर मांसाहार असावा की नसावा. काय 15 आणि विशेष म्हणजे तो 15 ऑगस्टच्या दिवशी जो आम्ही स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करतोय, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच जर खानपानाच्या स्वातंत्र्यावर बंदी आणायची आणि मखलाशा आणि बदमाशा करत त्याचा संदर्भ पुन्हा धर्म, संत साहित्य या सगळ्यांशी जोडायचा, हे फार विशेष आहे. हे बोलताना मी अजून एक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की आमच्याकडे फक्त श्रावणात नाही तर संपूर्ण चातुर्मास पाळणारी लोक आहेत. माझ्या घरात
पूर्ण चातुर्मास पाळणारी लोक आहेत, त्यामुळे 4 महिन्याचा मांसाहार होतच नाही घरात. पण याचा अर्थ असा नाही की इतरांनी करूच नये. कुणी काय खायचं आणि कुणी काय प्यायचं हे भाजप नाही ठरवू शकत. ज्याला त्याला आपल्या पद्धतीने आचार विचार आणि आपलं आहार विहार स्वातंत्र्य आहे. त्या आहार विहार स्वातंत्र्यावर गदा आणून भाजपला असं काय सिद्ध करायचंय आणि ते 15 ऑगस्टच्या दिवशी म्हणजे काय मोटिव्ह काय भाजपचा. तर मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला धार्मिक कार्ड खेळणे आणि त्या अनुषंगाने महापालिकाच्या इलेक्शनच्या आधी सुद्धा एक धार्मिक कार्ड खेळण्याचा जो अत्यंत गलिच्छ आणि बालिश प्रयत्न आहे. विशेष म्हणजे गृह खातं ज्या माणसाकडे आहे त्या माणसाच्या होमपिच वरून असा निर्णय घेतला जातो आणि तो माणूस कायदा आणि सुव्यवस्था सांभाळतो. सगळंच हास्यास्पद आहे. मात्र या निर्णयाला जाणीवपूर्वक म्हणजे ठरवून या निर्णयाचा विरोध केला पाहिजे आणि असहकार आंदोलन सगळ्यांनी केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने नागपूरमध्ये ते केलं जाईल. बरोबर आहे. तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला की या मागे असलेलं कुठेतरी राजकारण आणि ज्या होम पिच वरून किंवा नागपूरमध्ये हा निर्णय का घेण्यात आला याचं उत्तर नवनाथ बन यांच्याकडून मी घेणारच आहे. मात्र तत्पूर्वी सक्षणा सलगर आपल्याकडे येतो. सक्षणाजी, जितेंद्र आव्हाडांनी तर उद्या पार्टीचं आयोजन केलेलं आहे. या पार्टीला कुणाला आमंत्रित करणार आहात? कारण त्यांनी थेटपणे पार्टीला यावं असं तिथल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देखील आमंत्रण दिल्याचं आमच्यापर्यंत कळतंय. सक्षणाजी, माझं असं मत आहे की भारतीय जनता पार्टी ही मुख में राम बगल में छुरी असं त्यांचं आयुष्यभर धोरण राहिलेलं आहे. खऱ्या अर्थाने सांगायचं तर ज्या पद्धतीने मगाशी काही पॅनलिस्ट बोलले की एखादा धार्मिक सण असेल जसं की आषाढी एकादशी आहे, त्या योगायोगाने तसा तो प्रसंग येत असेल तर आपण त्यावेळेस त्या पद्धतीचा निर्णय घेतो. परंतु देशाला स्वातंत्र्य मिळतं, सगळ्या देशामध्ये सगळ्यात मोठा उत्सव काय असेल मला विचाराल तर सगळ्यात मोठा उत्सव आणि सण आपला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे की ज्या दिवशी भारताला देशातल्या नागरिकांना स्वातंत्र्य मिळाले आणि त्या स्वातंत्र्याच्याच दिवशी लोकांच्या खाण्यापिण्यावर तुम्ही बंदी घालताय. ही एक प्रकारची हिटलरशाही दंडमशाही आणण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून आज नाही नेहमीच होतोय. काल परवा कुणीतरी ते भिडे का किडेगुरची काहीतरी बरळले की तिरंगा कशाला फडकवताय, भगवा फडका वगैरे काय चाललंय देशामध्ये. कशा त्यांच्यावरती तुम्ही बंदी का नाही घालत? उलट भारतीय जनता पार्टीचे चेले चपाटे आणि प्रवक्ते सुद्धा त्यांना डिफेंड करताना दिसतात. कुठेतरी जातीय तेढ निर्माण करणे, धर्मांधपणा जसं की सुषमाताई म्हणाल्या एक प्रकारच्या दंगलीचं वातावरण निर्माण करून महाराष्ट्राला अशांत करण्याचं काम अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी करते. माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे माझं असं मत आहे त्यांची भूमिका योग्य आहे. कारण एक नेता म्हणून महाराष्ट्राचा नागरिक म्हणून तुम्ही जर खरेच पुरोगामी विचारांचे असाल, देशाचे स्वतंत्र नागरिक असाल तर प्रत्येक नागरिकाला काय खायचं आणि काय प्यायचं ते आम्ही तुम्ही नाही शिकवायचं. त्या नागरिकाला त्याचा तो स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड साहेबांच्या पार्टीला जे कोणी मटण खातात त्यांनी बिलकुल जायला काय हरकत नाही. उलट महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माझा सवाल आहे की तुम्ही नीट कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास केलाय का? कारण कुठल्याही ऍडमिनिस्ट्रेटरने कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास केल्याशिवाय आयएएस होत नाही. मला असं वाटतं सध्या ते आरएसएसचं कॉन्स्टिट्यूशन वाचतात, भारतीय जनता पार्टीचं कॉन्स्टिट्यूशन वाचतात आणि नागरिकांमध्ये इम्प्लिमेंट करतात असं माझं ठाम मत आहे. त्यामुळे उलट यांची चौकशी होऊन यांना खऱ्या अर्थाने धडा शिकवण्याची गरज आहे हे आमचं स्पष्ट मत आहे. बरोबर आहे. आपल्या पक्षाची बाजू मला लक्षात आलेली आहे. मात्र अरुण सावंत आपल्याकडे येतो कारण मला नंतर कायदे तज्ज्ञ जे आहेत त्यांच्याकडे जाऊन संविधान काय सांगतं, कायदा काय सांगतो, स्वातंत्र्य काय सांगतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून घेण्याआधी अरुणजी मला हे विचारायचं आहे की सगळ्यात आधी हा निर्णय हा कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये घेण्यात आला, त्या पाठोपाठ मालेगावमध्ये हा निर्णय घेण्यात आला आणि मग त्यानंतर तमाम महापालिकांची यादी आपण कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीला सांगितली. तुमची शिवसेना हे सगळे निर्णय त्यानंतर महापालिकेनं घेतलेला निर्णय याकडे कशा प्रकारे पाहता, याचं पालन तुम्ही करणार आहात? विशालजी, गेले 2 दिवस हा जो काही वाद आणि गदारोळ चालू आहे हे मला वाटतं विरोधकांना काही कळलेलंच नाहीये. जो काही आदेश काढला गेला आहे या आदेशामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की मांसाहार विक्रीवर बंदी आहे आणि कत्तलखाने या दिवशी म्हणजे उद्या 15 ऑगस्टच्या दिवशी बंद राहतील, परंतु मांस खाण्यावरती मुळीच बंदी नाहीये. हा साधा हिशोब जर या महापंडित प्रवक्त्यांना आणि विरोधकांच्या नेत्यांना कळत नसेल तर आश्चर्य आहे. महाराष्ट्राच्या जनतेला हे मूर्ख बनवण्याचं काम
या विरोधकांमार्फत चालू आहे. पहा, 1988 साली काँग्रेसने सर्वप्रथम हा निर्णय घेतला होता. त्याच्यानंतर शरद पवार साहेबांनी याचं इम्प्लिमेंटेशन केलं आणि गेली 25 वर्ष नागपूर, मालेगाव किंवा कल्याण डोंबिवली इथे सर्व ठिकाणी गेली 25 वर्ष हा आदेश पाळला जाते. हे काल किंवा आजचा प्रकार नाहीये. आणि जर तुम्हाला मांस खायचंच असेल तर तुम्ही आदल्या दिवशी घेऊन ठेवू शकता ना. त्याला कोणी बंदी केली आहे? सुके सुके बोंबील घ्या, सुके बांगडे घ्या, ते तर महिनोन महिने ठेवलेले असतात. त्याच्यावरती तर कोणी बंदी नाही केली आहे. फक्त उद्याच्या दिवशी विक्री होणार नाहीये, कत्तलखाने बंद राहतील, परंतु खाऊ नका असं सरकारने मुळीच सांगितलेलं नाही. सरकारला बरं, आपल्याला असं वाटतंय की एका बाजूला महापालिकांनी निर्णय घेतला, मात्र त्याचं मिस इंटरप्रिटेशन जे आहे ते विरोधक करताय असं तुमचं म्हणणं आहे. मला वाटतं यावेळेला आता योग्य वेळ झालेली आहे कायदेतज्ञ गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून जाणून घेण्याची. गुणरत्नजी, अगदी सुरुवातीलाच कायदेतज्ञ म्हणून आपल्याकडनं उत्तर आणि अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या जनतेची. मला सांगा, 1988 साली काय घडलं, त्याचं इम्प्लिमेंटेशन कशा प्रकारे झालं आणि महापालिकेनं एरवी श्रद्धेच्या नावाखाली किंवा सणवारांच्या वेळेला घेतलेला निर्णय आणि आता अचानकपणे स्वातंत्र्यदिनी घेतलेला निर्णय कायद्याच्या दृष्टीनं आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेला समजावून सांगा गुणरत्नजी. हा देश इस्लामिक देश नाही आहे. हा देश इस्लामिक देश नाही आहे आणि त्यामुळं भारताच्या संविधानाच्या आधारे तुमच्या प्रश्नांची आणि आतापर्यंत जे सगळे महानुभाव बोलत होते त्यांना उत्तर देतो. सगळ्यात अगोदर तर मला हे आपणाला सांगावंसं वाटतंय, 74वी घटना दुरुस्ती 97वी घटना दुरुस्ती करताना शरद पवार काय करत होते? कारण संविधानाच्या गोष्टी काही लोकांनी केल्या. काय ते ब्रेडला फक्त जाम लावून खात होते असं माझं म्हणणं नाही. कारण 97वी घटना दुरुस्ती ज्यावेळेस आली त्यावेळेस कॉर्पोरेशन ऍक्ट मध्ये बदल करण्यात आले आणि अँपल पॉवर सोसायटीजला बहाल करण्यात आले. त्यासारखीच घटना दुरुस्ती आणली आणि कॉर्पोरेशनला अधिकार बहाल करण्यात आले. आणि हे करत असताना त्या पुढे जाऊन जे कॉर्पोरेशनच्या संदर्भातले ऍक्ट आहेत, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, त्या ऍक्ट मध्ये तरतूद करण्यात आली आणि त्या तरतुदींमध्ये सेक्शन 471, 472, 313, 368 आणि 474 ह्या सेक्शन मध्ये ज्यावेळेस अमेंडमेंट आली त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं की मीट म्हणजे जे कत्तलखाने जे कसाब कापतात त्या कापणारे कारखाने कोणत्या दिवशी बंद ठेवायचे हे पूर्णतः अधिकार कॉर्पोरेशन्सला देण्यात आले. मग हे होत असताना हा मुद्दा माननीय न्यायालयांमध्ये गेला. न्यायालयांमध्ये गेल्याच्या नंतर काय झालं ऐकून घ्या. ते बघा, मी सुषमाताई मी तुम्हाला अडवलं नाही. तुम्ही ज्या मला सुरुवातीला जे म्हणजे सांगितलं बहिणी या नात्यानं, मी तुम्हाला सांगतो जसं व्यक्तिगत आयुष्यात आपण असतो तसं आपण राजकारणात नसतो. तुम्ही जे सांगत होता भीमजयंत्यांमध्ये येऊन की काय पाहावं, कसं राहावं, कोणत्या काय पूजावं काय पूजू नये, हे मी उद्धव ठाकरेला राखी बांधताना अवक्षण करताना मी पाहिलं आणि मला लक्षात आलं की सुषमाताईंचे भाषण सुद्धा माझ्या डोक्यात आले आणि आठवले. खास करून विदर्भातले भाषण मला तुमचे आठवले. त्याच्यामुळे मी बोलत असताना कृपया आपण मध्येच कॉमेंट करू नये. त्या पुढे जाऊन मला सांगायचंय की माननीय न्यायालयामध्ये अहिंसा आंदोलन विरुद्ध महाराष्ट्र शासन 2016 7 मुंबई CR 123 निर्णय झाला आणि त्या दिवशी त्या निर्णयामध्ये सांगण्यात आलं की दिवसाला ह्या बाबतीतली बंदी म्हणजे मांसाहार असेल किंवा त्या संबंधातली बंदी जर समजा आणायची असेल तर ते पूर्ण अधिकार जे आहे त्या संबंधित पालिकांना आणि संबंधितांना असणार आहे. आता हे सगळं सत्य असताना तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपण जे आहे कोणत्या गोष्टीवर डिबेट करत आहोत की म्हणे मला मटण खायचंय, मला मटण खायचंय, म्हणे माझी राईट टू लिबर्टी आहे. मला जितेंद्र आव्हाडला सांगायचंय, भाई सुषमाताईंना कळेल आमची भाषा
टोने खा म्हणजे मोठ्याचे टोने असतात, हे मोठ्याचे मोठे हाडूक असते आणि त्याच्यातून निघतंय ते टोन्यातून असं खायचं, टोने खा. त्या पुढे आता आमच्या भारतीय जनता पक्षाच्या एका प्रवक्त्याने की तुम्हाला जर चाण्या खायच्या असतात, सुषमाताई चाण्या खायच्या असतील, पारखंड वजडी खायची असेल तर जितेंद्र आव्हाडांना मुक्त मुभा, पारखंड खा, वजडी खा, टोने खा. परंतु तुम्ही त्याचं भांडवल करून दुकान का मांडता? तुम्ही हाच मुद्दा उद्धव ठाकरेला विचारा, शरद पवारला विचारा. शरद पवार काय करत होते सभागृहात? तेव्हाच का शरद पवारांनी संसदेमध्ये का विरोध केला नाही? अरे हे उलट्या बोंबा मारणारे. आणि मला त्या पुढे जाऊन अजित पवारांना विचारायचं, अजित पवार एवढं दुःख तुम्हाला होता कामा नाही? महाराष्ट्राच्या जनतेत एकदा उतरा, तुम्हाला कळेल तुमची काय योग्यता, काय लायकी आहे ते. स्वतःला कायदे पंडित म्हणून घेता आणि सुरुवातीलाच म्हणता की हा देश इस्लामिक नाहीये. मग हा देश कोणता आहे ते जरा एक्सप्लेन करा. हा देश 18 पगड जातीचा आहे. हा देश समोर बोलताना अजित पवारांच्या किंवा पवार लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. गुणरत्न सदावर्तीजी, खरं तर 1988 सालामध्ये जरी हा निर्णय घेण्यात आलेला होता, मात्र आज ज्यावेळेला 15 ऑगस्ट असेल किंवा येत्या काळात 26 जानेवारीला जर महापालिकांनी पुन्हा अशा प्रकारचा निर्णय घेतला तर नेमकं काय? कारण GR जे सांगतो की कत्तलखाने बंद ठेवा, मात्र मांस विक्रीचा जो महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे किंवा मटण चिकन शॉप त्या ठिकाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, यावरूनच कुठेतरी जो आहे तो वादाला त्या ठिकाणी फोडणी मिळाल्याचं पाहायला मिळतं. मात्र एका बाजूला सरकारचं स्पष्ट मत आहे की सरकारनं हा कुठल्याही प्रकारचा निर्णय किंवा फतवा काढलेला नाही आहे. महापालिकांच्या अधिकार क्षेत्रामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मग तरी देखील उद्या नेमकं काय घडतं? स्वातंत्र्य दिनी कुठेतरी स्वातंत्र्य खाण्यासंदर्भातलं ते हिरावलं गेलेलं आहे का? कायदा नेमका काय सांगतो? कुणाच्या सरकारच्या काळामध्ये नेमकं काय झालं? महापालिकांनी हा निर्णय नेमका का घेतला? मात्र ज्या वेळेला सामाजिक सलोखा सर्वाधिक जपण्याचा काळ असतो, 15 ऑगस्ट सारखा देशासाठी स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा करायचा असतो, त्यावेळेला आलेल्या निर्णयांमुळे मात्र कुठेतरी तेढ निर्माण होण्याची शक्यता असते. ती आपण सगळ्यांनी मिळून टाळणं अत्यंत गरजेचं आहे. अरुणजी. विशालजी, पहा, सर्वप्रथम गुणरत्न सदावर्तेजी यांनी अतिशय उत्तमरित्या या विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिलेली आहेत, त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. परंतु गुणरत्नजी, आपणास मी सांगू इच्छितो की हे जे काही आपण ज्ञान सांगितलं ते ह्या विरोधकांच्या डोक्यावरून जाणार आहे. यांना जर अक्कल असती तर यांनी हे असे वाद उकरून काढलेच नसते. पहा, स्वातंत्र्य दिन हे लोक मात्र साजरा करतायत संपूर्ण देशभर, परंतु प्राण्यांना स्वातंत्र्य नको का? एक दिवस तरी त्या प्राण्यांना निदान स्वातंत्र्य द्या, त्यांना सुखाने जगू द्या, त्यांना जिवंत राहू द्या. वर्षाचे 365 दिवस जर त्यांना मारून हे बाकीचे आता जे ज्ञान पाजळ होते त्यांच्यासारखी माणसं त्यांना खात असतात, एक दिवस त्यांना जगू द्या ना सुखाने. त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही एवढं त्यांना हा मान सन्मान देऊ शकत नाही का? त्यांना त्या दिवशी सुद्धा, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सुद्धा आपण त्यांच्यावरती कत्तलखान्यावरती चाकूसुरे चालू पाहत आहात, याचा मी निषेध करतो. आणि ज्याप्रमाणे संजय राऊत यांनी शाकाहारी माणसांचा अपमान केलेल्या देशातील, त्याचा सुद्धा मी इथे निषेध करतो. कारण या देशामध्ये शाकाहारी मनुष्य आणि शाकाहारी प्राणी हे सर्वात जास्त बुद्धिमान असतात आणि सर्वात जास्त शक्तिशाली असतात, परंतु या बिंडोक माणसांना ते काही कळत नाही आणि काय वाटेल ते बडबडण्याची एक स्पर्धा. पण एका बाजूला आपल्याला प्राण्यांची काळजी वाटायला लागलेली आहे, प्राण्यांना स्वातंत्र्य द्यायला पाहिजे हनुमंत पवारजी. मात्र कुठेतरी स्वातंत्र्य या निमित्तानं व्हेज नॉन व्हेज खाणाऱ्यांचं देखील हिरावलं जात आहे, अशी देखील एक जनभावना असल्याचं पाहायला मिळतं. हनुमंतजी, बघा, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं, ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या लोकांनी शहीद झाले, जी लोक तुरुंगात गेली, ज्या लोकांनी इंग्रजांसोबत संघर्ष केला, त्यावेळी ह्या भारतीय जनता पक्षाची मातृ संघटना RSS कुठेच नव्हती. उलट 42च्या आंदोलनाला यांनी विरोध केला होता, चले जाव चळवळीला. आज ती लोक 15 ऑगस्ट 78 वर्ष झाल्यानंतर स्वातंत्र्य दिना दिवशी खाण्यावर निर्बंध आणू पाहतायत. यांचा आणि स्वातंत्र्य दिनाचा काही संबंध नाही, त्यामुळे स्वातंत्र्याच्या गप्पा यांनी मारू नये. दुसरं, शाकाहार, मांसाहार आणि व्यवसाय स्वातंत्र्य. तर संविधानाच्या 19 आणि 21व्या कलमामध्ये
स्पष्टपणे व्यवसाय स्वातंत्र्य दिलेलं आहे. नागपूर महानगरपालिका असेल, मालेगाव असेल, कल्याण डोंबिवली असेल की देवेंद्रजी फडणवीस यांनी फोन केला म्हणून ऐकणारा कुठलाही आयुक्त असू देत, संविधानाच्या विरोधी ही लोक वागत आहेत. 19व्या 21व्या कलमाच्या विरोधामध्ये ही लोक वागत आहेत. यांना लोकांच्या व्यवसायावर पाय देण्याचा अधिकार नाही. यांना आमचं खाण्याचं स्वातंत्र्य हिरावण्याचा अधिकार नाही. आमच्या हिंदू खाटीक बांधवांचा व्यवसाय ओरबाडून घेण्याचा अधिकार यांना नाही. ही माणसं ना स्वातंत्र्याशी देणं घेणं आहे, ना आमच्या उपजीविकेशी देणं घेणं आहे. महाराष्ट्रात कर्जमाफीचा मुद्दा आहे, महाराष्ट्रात बेरोजगारीचा मुद्दा आहे, शहरं बकाल झालेली आहेत. त्यांना कुठलंही काही दाखवता येत नाही. म्हणून ज्या प्रकारे महापालिका क्षेत्रातले अनेक महत्त्वाचे निर्णय आणि मुद्दे हे अतिशय महत्त्वाचे असतात, त्याकडे दुर्लक्ष होऊन कुठेतरी फतवे काढले जातात आणि यावरून मग चर्चा आपल्याला कराव्या लागतात का? नवनाथजी, सुषमाताईंचं अभिनंदन करतो की त्यांनी मगाशी बोलताना एक उल्लेख केला की आम्ही चातुर्मासामध्ये नॉनव्हेज खात नाही, आम्ही पूर्णपणे शाकाहारी असतो. खरं तर सुषमाताईंची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देवी बसलीपासनं राम वनवासात काय करत होता, आपल्या हिंदू धर्माच्या देवदेवतांवर कशा पद्धतीनं टीका टिप्पणी सुषमाताईंनी सातत्यानं केली होती. आणि आता ते चातुर्मासामध्ये उपवास करत असतील, त्यांच्यामध्ये अशा पद्धतीचा बदल झाला असेल तर खरंच सुषमाताईंचं मनापासून अभिनंदन. सुषमाताईंनी संजय राऊत यांचा देखील निषेध करायला हवा, कारण इथल्या वारकरी संप्रदायाला, इथल्या नाथ संप्रदायाला नपुसक म्हणण्याचं दुष्कृत्य संजय राऊत यांनी केलं होतं. त्यामुळे तेही धाडस सुषमाताई यांनी दाखवलं पाहिजे. खरं तर हनुमंत पवार बोलत असताना असं म्हणाले की 15 ऑगस्टचा उल्लेख त्या GR मध्ये नाहीये. मी तुम्हाला GR दाखवतो, हनुमंत पवार यांच्या मोबाईलवर देखील मी तुम्हाला पाठवतो, विशालजी तुमच्या मोबाईलवर देखील पाठवतो. पण काँग्रेसची अवस्था अशी झाली आहे, निर्लज्जम सदा सुखी. काँग्रेसनं निर्णय घेतला, काँग्रेसच्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीचा निर्णय व्हायचा, परंतु तेव्हा हे चकार शब्दाने बोलायचे नाही. आणि आता मात्र गोंधळ घालायचा. कारण काय झालंय, विरोधकांकडे कुठले मुद्दे नाहीयेत. महाविकास आघाडीचं सरकार असताना यांना काही करता आलं नाही. जेव्हा महायुतीचं सरकार आहे तेव्हा अतिशय भक्कमपणे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये विकास कामं सुरू आहेत. आज BDD चाळीमध्ये आपण 120 स्क्वेअर फुटाचं घर 500 स्क्वेअर फुटचं दिलं. मुंबईतल्या सामान्य मराठी माणसाला घर देण्याचं काम देवेंद्रजींनी केलं. परंतु हे सगळ्या मुद्द्यांवर हे अपोज करू शकत नाहीत. यांना हे मुद्दे नाहीयेत, कारण विकासाच्या अजेंड्यावर भारतीय जनता पार्टी किंवा देवेंद्रजी फडणवीस ज्या पद्धतीनं कार्य करतात ते विजन दुर्दैवानं एकाही विरोधी पक्षाकडे नाही, काँग्रेसकडे नाहीच नाही. त्यामुळं खोटं बोल आणि रेटून बोल अशा पद्धतीची परंपरा काँग्रेसची सातत्यानं राहिलेली आहे. 15 ऑगस्टचा निर्णय, 26 जानेवारीचा निर्णय, गांधी जयंतीचा निर्णय हा 1988 साली घेतला होता. परंतु हनुमंत पवार त्याच्याकडे डोळे झाके करणार. एवढंच नाही तर जेव्हा 3 वर्षापूर्वी राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा देखील अशाच पद्धतीनं स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कत्तलखाने बंद आणि मांसाहाराची दुकानं बंद करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला होता. त्याबद्दल हनुमंत पवार चकार शब्द काढणार नाहीत, त्याबद्दल राष्ट्रवादीचे प्रवक्ते चकार शब्द काढणार नाहीत, त्याबद्दल सुषमाताई अंधारे चकार शब्द काढणार नाहीत. तुम्ही जर का निषेध करायचा असेल तर 2022 साली 2021 साली अशाच पद्धतीनं 15 ऑगस्टचा GR काढला होता. मी विशालजी तुम्हाला त्याची कॉपी पाठवलेली आहे. त्या GRचाही हे निषेध करणार आहेत का आणि ही धमक दाखवणार आहेत का? फक्त राजकारण करायचं. भारतीय जनता पार्टीचं सरकार असेल, डेव्हलपमेंट करत असेल तर त्यांना खीळ घालण्याचं काम हे सातत्याने या विरोधकांकडनं केलं जात आहे. आणि महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. हा भंपकपणा उभाटा गटाचा असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा असेल किंवा काँग्रेसचा असेल, हा भंपकपणा सहन केला जाणार नाही. महाराष्ट्रातल्या जनतेने यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घरी बसवलंय. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये या भंपकपणाला कंटाळून पुन्हा एकदा यांना घरी बसवण्याचं काम करेल. कारण इथल्या वारकऱ्यांचा अपमान हे करतात. मगाशी हनुमंत पवार बोलताना आमच्या वारकरी मांसाहारांचे समर्थक आहे अशा पद्धतीचं बाळबोध आणि अशा पद्धतीच्या अकलेचे तारे तोडत होते. ही परंपरा आहे का? वारकरी संप्रदाय सातत्यानं शाकाहारी राहिलेला आहे. मांसाहाराचा निषेध वारकरी संप्रदायाने केलेला आहे, हिंसेचा निषेध वारकरी संप्रदायाने केला आहे. परंतु हनुमंत पवार हे सातत्यानं जाणीवपूर्वक समाजामध्ये द्वेष पसरण्यासाठी आणि खोटा अजेंडा रेटण्याचं काम करतायत. मला वाटतं अशा पद्धतीचा कितीही खोटा अजेंडा रेट करण्याचा प्रयत्न केला तरी हे सक्सेसफुल होणार नाही. भारतीय जनता पार्टी देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं हे सरकार आहे आणि विकासाच्या बाजूने काम करते. असे कितीही बोगस मुद्दे काढले तरी त्याचा जनतेवर परिणाम होणार नाही.
बरं, जनतेवरती परिणाम होणार नाही असं आपण म्हणता, मात्र एका बाजूला केलेल्या निर्णयाचा सर्वसामान्य जनतेवरतीच सर्वाधिक परिणाम या ठिकाणी होत असल्याचं आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं. गुणरत्न सदावर्तेजी, मी आपल्याकडे येईल. मगासपासून जो महत्त्वाचा निर्णय आहे किंवा ज्या संदर्भात आपण बोलतोय की महापालिका एका बाजूला अशा प्रकारचा फतवा काढतात आणि त्याचं पालन व्हावं अशा प्रकारची इच्छा देखील व्यक्त करतात, ते सर्वांनी का ऐकावं? कारण विविधतेनं नटलेला अशा प्रकारचा आपला देश आहे. विविध जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात. प्रत्येकाचं खानपान हे वेगळ्या पद्धतीचं असतं. मग अशा वेळेला केवळ राजकारण हे विरोधकच करतात असं का म्हटलं जातं? सत्ताधारी देखील एका प्रकारचा निर्णय घेताना किंवा महापालिका प्रशासनातले अधिकारी अशा प्रकारचा निर्णय घेत असताना का या संदर्भातली एक न्यूट्रल भूमिका त्या ठिकाणी घेताना दिसून येत नाही? गुणरत्नजी. ये सब पब्लिक जानती है, ये सब पब्लिक जानती है, लोग जानते हैं भाई, सब लोग जानते हैं. आणि म्हणून मला असं वाटतं की आज माझी सुषमाताई अंधारे, आमची लाडकी बहीण, त्या बहिणीनं आज विषयावर बोलण्याऐवजी भलतंच काहीतरी बोलून गेल्या. मला असं वाटतंय की माझ्या सुषमाताईंनी विषयावर बोलणं फार अगत्याचं आणि गरजेचं होतं. मला असं वाटतंय की सुषमाताई हा महिना म्हणजे हिंदू धर्मासाठी जेवढा महत्वाचा आहे तेवढा बौद्ध धर्मासाठी सुद्धा महत्वाचा आहे. आणि बौद्ध विचारावरच भारताच्या संविधानाची जी थीम आहे ती डिझाईन करण्यात आलेली होती. सेंट्रल आयडिया फिलॉसॉफी इज बेस्ड ऑन लॉर्ड गौतम बुद्ध असं म्हणलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना त्या पुढं स्वातंत्र्याकडे आपण चर्चा करत असताना पुढं जात असताना सुषमाताई, मला हे समजत नाही, मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने वागणारा, चालणारा आणि संविधानानं चालणारा माणूस आहे. मी बॅरिस्टर एम के गांधीजींचा कधी चाहता नव्हतो. बॅरिस्टर एम के गांधीजीच्या विचाराला मी कधी मानत नाही, कारण या देशामध्ये त्यांनी जे केलं ते मला अमान्य आहे. कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी पुणे करारामधून ज्या प्रकारे पायदळी तुडवले, जे पाहिजेत होतं या देशाचं वेगळंपण, ते थांबवण्याचं काम त्यांनी केलं. परंतु विषयावर येताना बॅरिस्टर एम के गांधीजी जे या काँग्रेसांसाठी सर्वंकष आहेत, जसं आमच्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मान्य नथुरामजी गोडसे हे आमच्यासाठी विचार आहेत, त्याच प्रकारे काँग्रेसांसाठी बॅरिस्टर एम के गांधीजी महत्वाचे आहेत. त्या बॅरिस्टर एम के गांधीजींनी ज्या प्रकारे दाखवलेलं होतं, मला माहित नव्हतं करुणा किती होती, परंतु बकरीला सुद्धा मारू नये आणि हत्येला विरोध आणि अहिंसा ज्यांनी सांगितली होती, त्यांनी कमीत कमी भारताचं संविधान आणि माननीय न्यायालयाने दिलेले निर्णय आणि शरद पवारांच्या ह्याच हयातीमध्ये शरद पवार 97व्या घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती याचे स्वतः साक्षीदार नाही. तर तुम्हाला सांगतो, शरद पवारांवर जेव्हा खऱ्या अर्थानं सहकाराचं पुस्तक लिहिलं जाईल त्यावेळेस हे 2 घटना दुरुस्ती म्हणजेच कॉर्पोरेशनला दिलेले अधिकार, म्हणजेच सहकारातल्या सोसायट्यांना, बँकांना दिलेले अधिकार, हे फार बरं वाटतंय, गुळगुळीत वाटतंय. मला असं म्हणायचंय, ज्यांना हे गुळगुळीत वाटतंय त्यांना हे सांगायचंय, संजय राऊत एका धर्माचा अपमान नाही, अनेक धर्माचा अपमान केलाय. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं उद्या 15 ऑगस्ट निमित्त जे बोलून दाखवते तेच किती शक्तिशाली असते की कमजोर असते हे माहित आहे. मी उद्या संजयला शिलाजीत पाठवतो भेट म्हणून, मी उद्या संजय राऊतला शिलाजीत पाठवतो भेट म्हणून 15 ऑगस्ट निमित्त. आणि त्या पुढे जाऊन मला हे बोलायचं आहे की ज्या प्रकारे तुम्ही व्यक्त होत आहात की कुणाला तरी नपुसक म्हणून, अरे तुमची काय मर्दानगी आहे, तुम्ही संविधानाला मानणार आहेत की नाही. आणि कुणीतरी सांगितलं की आर्टिकल 21 माझा अधिकार आहे. बाबा, आर्टिकल 21च्या अगोदर काँग्रेसांनो, आर्टिकल 21च्या अगोदर आर्टिकल 19 त्याच्यामध्ये सब क्लॉज 1 त्याच्यामध्ये सब क्लॉज जी कधी वाचणार आहात. आणि म्हणून तुमच्या टाळक्यामध्ये वैचारिक काहीतरी 15 ऑगस्ट निमित्त घातलं पाहिजे. म्हणून आज मी यांना हे टॉनिक देत आहे, म्हणून मी या काँग्रेसांना आज हे टॉनिक देत आहे. बरोबर आहे. आपण एका बाजूला काँग्रेसनं जे मुद्दे मांडले किंवा एका बाजूला सुषमाताई अंधारे असतील, त्याचबरोबर हनुमंत पवार असतील किंवा सक्षणा सलगर यांच्या मुद्द्यांना आपण थेटपणे काउंटर करत असताना उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र तत्पूर्वी नवनाथ बन
एका बाजूला विरोधकांचा इतका विरोध असताना देखील कुठल्याही महापालिकेनं हा निर्णय मागं घेतला नाही. त्याचबरोबर विरोध होताना कायम दिसून येतोय. या संदर्भातला पुनर्विचार महापालिका क्षेत्रांना करावा लागेल असं आपल्याला वाटतंय का नवनाथजी? खरं तर हा निर्णय अतिशय विचारपूर्वक महापालिका आयुक्तांनी घेतलेला असतो आणि त्यांना तो निर्णय घेण्याचा अधिकार असतो. आपल्या घटनेने तसा अधिकार दिलेला असतो. त्यामुळे हा अतिशय विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं याच्या आधी देखील अशा पद्धतीचे निर्णय सातत्यानं झाले होते आणि त्याचं स्वागत आपण केलं होतं. या चर्चेदरम्यान सुषमा अंधारे यांनी पळ काढलेला आहे, कारण विरोधकांकडे मुद्देच नाहीयेत. याच्या आधी देखील 2-3 वेळा असंच झालेलं आहे की आपल्याकडे चर्चेसाठी मुद्दे नसतात, मग आपण चर्चेला येतो, मग सत्ताधारी पक्षांना आपण काउंटर करू शकत नाही आणि चर्चेतून पळ काढायचा ही परंपरा सुषमा अंधारे यांची सातत्यानं राहिलेली आहे. आणि आज देखील चर्चेतनं अर्धवटरित्या पळ काढण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. खोटं बोलायचं, रेटून बोलायचं ही परंपरा उद्धव ठाकरे गटाची आणि सुषमाताई अंधारे यांची सातत्यानं राहिलेली आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं कितीही त्यांनी प्रयत्न केला तरी खोट्या नरेटिव्हलाच जनता बळी पडणार नाही. हा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आणि त्या ठिकाणचे स्थानिक प्रश्न लक्षात घेऊन घेतलेला आहे. आणि वर्षानुवर्ष 1988 पासनं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत हा निर्णय घेतला होता. त्याबद्दल कोणालाही ऑब्जेक्शन नव्हतं. त्याबद्दल जितेंद्र आव्हाड कधीही नौटंकी करायला, मी तिथे जाऊन मटण खाणार आहे, मला कोणी विरोध करा, अशा पद्धतीचा आविर्भाव दाखवला होता. उलट जितेंद्र आव्हाड तर त्या काळामध्ये मंत्री होते. कदाचित उद्धव ठाकरेंना याबद्दल माहित नसेल, कारण उद्धव ठाकरे आपल्या कारभार घरामध्ये बसून करायचे. त्यांना हिंदी भाषेचा निर्णय कसा झाला हे देखील माहित नव्हतं. ते मंत्रालयामध्ये 2.5 दिवस गेले होते, शरद पवारांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना एक वेळेला माहित नाही असं समजू शकतो. परंतु जितेंद्र आव्हाड त्या मंत्री होते, त्यांना तरी किमान या सगळ्याबद्दलची कल्पना असेल. परंतु ही सगळी कल्पना असून नौटंकी करायचा हा महाविकास आघाडीचा सातत्याने धंदा राहिलेला आहे. 2.5 वर्ष ही नौटंकी लोकांनी बघितली आणि त्यांना कंटाळले. त्याच्यानंतर आता महायुतीला भरभक्कमपणे साथ दिलेली आहे. इथून पुढे देखील विकासाचं काम आम्ही करत राहू. अशा पद्धतीच्या फेक अजेंड्यावर कुणीही वाद घालण्याचा प्रयत्न करू नये. बरोबर, वाद घालू नये असं आपल्याला वाटतं. मात्र संविधानानं हा अधिकार प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे की आलेल्या निर्णयासंदर्भामध्ये आपापलं मत हे लोकशाहीच्या माध्यमातून मांडणं हे त्यांच्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. जाता जाता मला थेटपणे यावेळेला प्रश्न विचारायचा आहे कायदेतज्ञ गुणरत्न सदावर्ते यांना. गुणरत्न सदावर्तेजी, दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीला काय वाटतं हे तर आपण जाणून घेतलं. मात्र राज ठाकरे यांनी देखील या महत्त्वपूर्ण निर्णयावरती आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. त्या संदर्भात काय उत्तर आहे आपल्याकडे? माझं उत्तर 2 लोकांना आहे. मैं कहता हूं खाटिक भाइयों, कसाब भाइयों, मटन के लिए, जानवरों के जो मटन बनाने के लिए जो दुकानें चलाते हैं, उन तीनों को मैं कहना चाहता हूं कि अगर तुमने कल 15 अगस्त को भारत के स्वतंत्र दिन में अगर से इस तरह के हत्या करके जानवरों की मटन अगर बेचने की कोशिश की तो ये स्टैट्यूटरी कंटेम्प्ट है और इस कंटेम्प्ट के लिए तुम्हें जो है दोनों प्रावधान में तुम्हारा लाइसेंस भी खत्म हो सकता है. कांग्रेस ही बचाने नहीं आएंगे. ध्यान रखना, उद्धव ठाकरे बचाने नहीं आएगा, राज ठाकरे बचाने नहीं आएगा. तुम्हारी दुकान बंद हो जाएगी क्योंकि ये स्टॅट्युटरी कंटेम्प्ट है. और उसके आगे मी पुढे हे जाऊन म्हणतो की राज ठाकरे यांचं जे वक्तव्य आणि त्यांचं जे बोलणं आहे, राज ठाकरे मांगे, राज ठाकरे मांगे, मटन हंडी, मटन हंडी, मटन हंडी, मटन हंडी. यही तो है ठाकरों के सोच की हंडी. अरे यही तो है ठाकरों के सोच की हंडी. चौक न जाना, चौक न जाना, चौक न जाना, चौक न जाना. अगर ये मांगे भोंगे जोर से बजे भाई, अगर ये चौक न जाना, चौक न जाना, अगर ये मांगे भोंगे जोर से बजे, भोंगे जोर से बजे, जोर से बजे भाईजान ओ भाईजान, ओ भाईजान ओ भाईजान. राज ठाकरे मांगे मटन हंडी, मटन हंडी, मटन हंडी, मटन हंडी. त्याच्यामुळे राज ठाकरेंना हिंदू सण, राज ठाकरेंना गंगा मैया, साधू समुदाय याच्याशी काही देणं घेणं राहिलेलं नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भाईजान भाईजान, मामूजान मामूजान वाले विचाराचे बनलेले आहेत. आणि म्हणून राज ठाकरे मागे मटन हंडी, मटन हंडी, मटन हंडी, मटन हंडी. मी सगळ्या गोविंदांना म्हणेल, या मटन हंडीवाल्या राज ठाकरेला गोविंदांमध्ये बोलू नका, असं आपल्या माध्यमातून मी सर्वश्रुत आव्हान. बरं, हे झालं तुमचं वैयक्तिक त्या ठिकाणी आवाहन आणि आव्हान तुम्ही यावेळेला करताय. मात्र या संपूर्ण चर्चेअंती एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते की कुठल्याही प्रकारचा निर्णय आल्यानंतर
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हे चित्र महाराष्ट्रातल्या जनतेला सातत्यानं पाहायला मिळतं. मात्र स्वातंत्र्यदिनीच स्वातंत्र्य हिरावलं गेलंय का या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते शोधून काढण्याची ही खरी वेळ आलेली आहे. धन्यवाद सर्व मान्यवरांचे का आपण या चर्चासत्रामध्ये आमच्या सोबत जोडला गेलात त्यासाठी. तर दुसरीकडे न्यूज प्लॅनेट या विशेष कार्यक्रमामध्ये आत्ता वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.